गेल्या आठवड्याभरापासून मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे उन्हाळी पीक गेले। मे महिन्यात झालेल्या पावसाने तब्बल 325 गावात नुकसान झाले असून 2000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे। मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाची संततधार सुरू आहे। वादळाने अनेक भागांमध्ये मोठे नुकसान केले। त्यानंतर आता पावसाने शेतकरी त्रस्त झालेले आहे। भर उन्हाळ्यात दररोज येणाऱ्या पावसामुळे खरीप रब्बी हंगामानंतर उन्हाळी पीकही शेतकऱ्यांच्या हातून गेले आहे। भर उन्हाळ्यात अनेक तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे। पावसानंतर पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत। पंचनामे सुरू आहेत। मात्र दररोज पाऊस येत असल्याने नुकसानासह पंचनाम्याचे क्षेत्र वाढत आहे। आतापर्यंत 2190 हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे। दररोज पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांच्या घरात असलेल्या शेतमाल पाण्यापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा बंद राहतो। परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। शेतकऱ्यांना खरीपातील अतिवृष्टी रब्बीतील नुकसानाची मदत मिळालेली नाही। अशातच आता शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे। गेल्या महिन्याभरात 325 गावांना फटका बसलाय। उन्हाळी पिकांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले। यात टमाटर, मूग, ज्वारी, भुईमूग आदी पिकांचा समावेश आहे। उन्हाळी पिकात भुईमूग जिल्ह्यातील बऱ्याच भागात घेतला जातो। पावसाने हे पीकही निघण्याच्या आधीच अडचणीत सापडले। त्यामुळे यंदाचे सालमान शेतकऱ्यांच्या नशिबी पाऊस घेऊनच आल्याचे दिसत आहे। मे महिन्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। वादळ वाऱ्याने गहू, आंबा, ज्वारी, भुईमूग, तीळ, संत्रा, मूग, केळी, टरबूज, भाजीपाला आदी जवळपास 2000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले आहे। पंचनामे सुरू असून नुकसानाचे क्षेत्र दररोज वाढत आहे। मागील 2 दिवसापासून सततच्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला भुईमुगाचे अतोनात नुकसान होत आहे। तसेच कदाडाचे पण अतोनात नुकसान झालेले आहे। काढलेल्या शेंगाला अशी बुरशी लागत आहे। तरी प्रशासनाचा अजून कोणताही अधिकारी इथे आजपर्यंत आलेला नाही। 2 दिवसापासून माझी शेंग व कदाड हे दोन्ही पण शेतातच आहे। पाण्यामुळे ते पूर्ण भिजलेले आहे। का जणांचे कदाड व शेंगा भिजलेले आहेत। आता शेंगा एक असं पीक आहे की याच्या भरोशावर आपण समोरचे पेरणी करत असतो। तर आता शेतकऱ्यांनी करावं तरी काय? आता माझा प्रश्न आपल्या मार्फत शेतकऱ्यामार्फत शासनाला आहे। प्रशासनाला विनंती आहे की याचे पंचनामे करावेत व योग्य तो मोबदला मला व इतर शेतकऱ्यांना मिळून द्यावा। इतर शेतकऱ्यांचे पण बऱ्याच जणांचे कदाड व शेंगा निसर्गाचा मार आणि वारंवार असा प्रत्यय या पूर्व मान्सून अवेळी अवकाळी पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आलेला आहे। आज यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा पूर्व मान्सूनी अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। प्रामुख्याने यामध्ये तीळ असेल व काढणीला व हंगाम चालू असलेल्या भुईमुगाला, पपई, केळी आणि संत्रा, मोसंबी या बागायतींना मोठा फटका बसलेला आहे। शेतकरी आर्थिकदृष्ट्या या अवेळी अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेला आहे। त्याला सावरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाने तात्काळ पंचनाम्याचे आदेश देऊन या शेतकऱ्यांना सावरून घेण्याचं काम शासनाने करावं अशी मागणी मी राज्य शासनाकडे व जिल्हा प्रशासनाकडे करतो।